नमस्कार। आज आपण उन्हाळी विशेष सिरीज मध्ये हळद पावडर बनवलेली आहे। विकत आणलेल्या हळदीमध्ये कधी कधी कलर असतो, त्यामुळे आपण घरी बनवलेली किती ही चांगली, त्यामुळे मी बनवलेली आहे। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। अशा पद्धतीने जर हळद बनवली तर वर्षभर टिकते आणि छान कलर वगैरे येतो। ही पहा, मी 5 किलो हळकुंड आणलेले आहेत। हळकुंडाचे प्रकार असतात, 2 गोल आकाराचे एक हळकुंड भेटतं आणि हे लांब। आपण शक्यतो लांब आकाराचेच हळकुंड घेऊन यायचे। ते गोल आकाराचं म्हणजे ते लागवड करताना वापरलेलं असतं, त्यामुळे हीच हळद चांगली टिकते आणि कलर पण छान येतो। ह्याला आपल्याला आता 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। ह्याला वाळवलेलं आहे। मस्त हळद टिकते वर्षभर, नक्की बनवून पहा। आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। हे वाळवल्यानंतर मी कॅरी बॅग मध्ये भरलेलं आहे। हे आपल्याला आता कुटायला द्यायचे कांडप मध्ये। त्या मशीन मध्ये किंवा कांडप मध्ये अशा प्रकारे कुटून देतात। आता दुसऱ्या दिवशी ही कुटून आणलेली आहे हळद। 5 किलो हळद आहे। पाहू शकता किती छान कलर आलेला आहे पावडरला, हळद पावडरला। त्याला मी आता एका ताटात काढून घेणार आहे आणि 1 तासभर तशीच हवेला ठेवणार आहे, नंतर भरून ठेवण्यासाठी। पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे। नॅचरल कलर आहे हा, त्यामुळे आपल्याला तब्येतीला पण हळद चांगली असते। प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला हळद लागते। मी शक्यतो घरीच बनवते, माझ्याकडे मेस आहे त्यामुळे जास्त प्रमाणात लागते। ते 1 ते 1.5 वर्ष अशी छान टिकते। आता भरून ठेवायची आपल्याला। माझ्या ह्या दरवर्षीच्या बरण्या आहेत। तुम्ही हळद पावडर कशी बनवता ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा। पहिल्या जुन्या बायका हळद फोडून जात्यावरती दळत असत। आता 1 बरणी भरलेली आहे, दुसरी बरणी बघते, अर्धी भरले जाईल। हळदीचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत। आपण रोज हळदीचं दूध बनवतो, कुठं जखम झाली तर त्यावरती हळद लावतो। हळदीमध्ये जखम व्यवस्थित करण्याचे गुण असतात, त्यामुळे हळद होता होईल तेवढी जास्त वापरण्यात आली पाहिजे। आणि त्यात म्हणजे आपली घरची असेल तर उत्तमच। हे पाहू शकता किती मस्त बनलेली आहे हळद। एकदम सोपी पद्धत आहे। आपण मिरची मसाले तर कांडपोर नेतोच ना, तर मग हळद आणून वाळून त्याला आणू शकतो आपण, देतात ते लोक। अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। हे असाच टिप्स सहित ह्या हळदीची रेसिपी पाहिलेली आहे आपण, नक्की बनवून पहा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी मध्ये। तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।